असं बोललं तर या मार्गाने येतील आणि राजे किल्ल्यावर आल्यानंतर बाले किल्ला किती भक्कम आहे हे पाहतील. बाले किल्ल्याचं संरक्षण राजे पाहतील आणि त्यानंतर राजे आपल्या विश्रांतीच्या ठिकाणी जातील. तर 11 एकर 33 गुंठे या परिसरामध्ये असलेला हा बाले किल्ला, 11 एकर 33 गुंठे जवळपास 12 एकर आणि किल्ल्याच्या मध्यभागी उंच परिसरामध्ये असलेला हा बाले किल्ला. तर याच्या संरक्षणाला ही सुरक्षा भिंत आणि या सुरक्षा भिंतीच्या बाहेर हे खंदक बरं का, तर 25 फूट खाली होते, 18 फूट रुंद होते. अशा पूर्ण बाले किल्ल्याच्या बाजू येण्या जाण्यासाठी एकमेव मार्ग वापरला जायचा, ज्याला आपण सांकव म्हणतो. सांकवच म्हणताय ना. इथं लावला जायचा, हे दगडाचे पिलर आहेत, इथं लावला जायचा दोरखंडाला. ज्यावेळेस आपले मावळी सैनिक येतील, परवलीचा शब्द बोलतील, त्यावेळेला हा लाकडी पूल फोल्ड होऊन मार्ग बनेल आणि इकडून आपले मावळी सैनिक आत येतील. त्यानंतर हा बंद होईल. तर येण्यासाठी एकमेव मार्ग, जाण्यासाठी एकमेव मार्ग. त्यामुळे बाले किल्ला हा सुरक्षित. तर शत्रूला वेढा दिल्यानंतर लाकडी गेट फोडून आपली पूर्ण फौज घेऊन आतमध्ये यावं लागेल. जर का तो लाकडी गेट फोडू शकला नाही तर तटबंदीच्या बाजूला जे बुरुज आहेत तर ते फोडून त्याला तटबंदी वरून कडा चढून आतमध्ये यावं लागेल. तर त्यावेळेस त्याचा जो असेल टार्गेट तो म्हणजे बाले किल्ला असेल. तर इथं जे किल्लेदार आहेत यांना हरवायचा आहे हा त्याचा टार्गेट. त्यामुळे शत्रूची जी येणारी फौज आहे ही सोप्या पद्धतीने बाले किल्ल्यामध्ये नाही आली पाहिजे, म्हणून हे खंदक होते बरं का. त्या खंदकामध्ये काय असणार आहे? पाणी, मगर, सुसर. त्यामुळे शत्रूची फौज ही पाणी, मगर, सुसर असते.